टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी तनुश्री। आता बघूया सविस्तर बातमी। नमस्कार, मी रविचंद्र गवाळे। टीव्ही देश दर्पणच्या माध्यमातून आज इथं आपण या शेतीवर आलेलो आहोत। टीव्ही दर्पणमध्ये आज हे शेतकऱ्याचं मनोगत आपण जाणून घेऊया। काय तुमच्यावर काय झालं, काय मला पाठवलेलं दाव? मी किशोर विठ्ठलराव डहाके आज ह्या लावणीनंतर पावसाच्या काळामध्ये अवैध विदाऊट नोटीस मोजणी आली आणि माझ्या लागवडीचे नुकसान करून निघून गेले। कोण आलं होतं इथे? इथे एक कमिशनर ऑफिस PS बोरकर म्हणून सांगत होता। पोलीस स्टेशनचा? हां, कमिशनर ऑफिसमध्ये PS आहो म्हणे। तो एक होता आणि जे सर्वेवर होते ते सर्वेवर आम्ही भूमी अभिलेख खात्यातून आलो असं म्हणत होते। मी जेव्हा त्यांना विचारलं का आज सुट्टीचा दिवस कसे आले, तर ते म्हणत होते का आमची डायरेक्ट मोजणी आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो। आणि आल्यानंतर त्यांना जेव्हा मी विरोध केला तर तेच मला धमकी देत होते। कोण धमकी देत होते? पोलीस खात्यातले लोक धमकी देत होते? पोलीस खात्यातलेही देत होते आणि आपल्या काय म्हणत होते ते? भूमिलेखचे आणि भूमिलेखवालेही देत होते। पोलीस खात्यातले हे म्हणत होते का आम्हाला पूर्ण अधिकार आहे, आम्ही कुठून बी घेऊ। आणि शेवटपर्यंत ते ऐकले नाही। शेवटी मी देश दर्पण मीडियाला पाचारण केलं आणि ते इथून पळून गेले। म्हणजे ते येताबरोबर हां, ते थांबलेच नाही, देश दर्पण आल्याबरोबर पळून गेले। हे जे मोजणीवाले आले इथे, यांना विनंती करून बी ऐकले नाही। शेवटी ओल्यामध्ये त्यांनी पूर्ण पिकाची तुडवण केली। तुमची लागवड झाली होती का? हो, लागवड झाली होती। आणि काय म्हणत होते मग? ते म्हणत होते आम्ही भूमिलेखमधून आलो। मी त्यांना म्हटलं सरकारी सुट्टी आहे, नोटीस नाही वगैरे काही नाही। तर त्यांनी सांगितलं का हे डायरेक्ट मोजणी आहे, आम्हाला जसं वाटन तसं आम्ही करू। त्यांनी काही उदाहरण दिले, रामजन्मभूमीचं दिलं, ते असे सायंटिस्ट होते, असं झालं। पण शेवटी ते मला ऐकायला तयारच नव्हते। शेवटी मी देश दर्पण यांच्यावर संपर्क साधला आणि देश दर्पणचे मीडिया आल्याबरोबर ते पळून गेले। मी रविचंद्र गवाळे, टीव्ही देश दर्पण, कानोली 12, नागपूर।